रे यार तू दम धर रे. नवरदेवाला नुसती पळपळ सुटलेली, आतापासून मांडवात जाऊन बसतो काय? तर काही नवरदेवाचे जे आउटफिट आहे ना ते मीच ट्राय केलेलं आहे. आणि नवरदेवाने या ठिकाणी धोती घातलेली सप्तपदीची. ए नवरदेव एक काम कर, तू नवरदेव नको बनून येऊ, मी नवरदेव बनून जातो. चालेल का तुला? तुझ्या लग्नाला मी नवरदेव बनून आले, तुला कसं काय चालेल? नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर आमची ना नुसती लग्नाची शॉपिंग चालू आहे गाईज. 2-3 दिवसापासून नुसती लग्नाची शॉपिंग चालू आहे. साड्या घेणं चालू आहे, ड्रेस घेणं चालू आहे. आणि आज परत आम्हाला शॉपिंगला जायचंय, बट आज जरा रिलॅक्समध्ये जाऊ. आज आम्हाला मूवी पण बघायला जायचंय. आरोहीची आणि माझी ना खूप दिवसापासून प्लॅनिंग चालू होती की मूवी बघायला जाऊ. आणि फायनली आज आम्ही मूवी पण बघायला जाणार आहे आणि सोबत खरेदी पण चालूच असणार आहे. आणि आता आहे ना मला खूप जास्त भूक लागलेली आहे. तर आज आमच्याकडे आहे ना मस्तपैकी वरण भात बनलेलं आहे, पोळी बनलेली आहे. आणि स्कूबी मला आवाज देते तिथे बघ. तर मस्तपैकी वरण भात पोळी खाऊन घेऊ आणि त्याच्यानंतर बाहेर जाऊ. आणि काही माझा टी शर्ट बघा ना. सबस्क्राइब केले का? बघतोय काय भावा? सबस्क्राइब कर ऋषिकेश गाडीकर ब्लॉग्स. हे बघा कस्टमाइज टी शर्ट घातलेलं आहे मी. सिंचन पण लय भारी आहे. शिनचॅन पण लय भारी आहे माझ्यासारखंच आहे, सेम टू सेम. स्कूबी बॅग साईडला काय म्हणजे पाऊस येतोय? नाही ग पाऊस नाही येते. हे वरतून काही टाकीतलं पाणी पडलं असेल. अरे म्हणे पाऊस येतोय म्हणे. चला बाबा भूक लागली आहे, पोटोबा करून घेऊ. तर फायनली आता आम्ही घरून निघतोय आणि सोबत आहे ना अमोल पण येतोय. अमोलला सुद्धा लग्नासाठी ड्रेस घ्यायचा आहे, कारण अमोलचं पण लग्न आहे. तुझं कधी लग्न? 10 वर्षांनी. 10 वर्षांनी म्हातारा होऊन जाशील तू. अरविंदला फोन कर ना, अरविंदला विचार ना अरविंदला किती वेळ आहे. तोपर्यंत त्याला अशी पांढरी दाढी होऊन जाईल. आता काय हर्षद बी तुझ्या लग्नात केवढा राहील रे? समजा आता तुझं वय 40 काय? वर्षाचं. तुझं वय काय आता? माझं का 13. 13 वर्ष आहे. समजा अजून आपण पकडू 10 वर्षांनी तुझं लग्न होईल. 40 वर्षाचं कसं काय? मी 35 वर्षाचं राहील ना 10 वर्षांनी. 35 वर्षाचा राहील मी हर्षदच्या लग्नात, तेव्हा हर्षदचं लग्न होईल. हर्षदचं लग्न आहे ना लवकर लावून देऊ. तुला असे पोरं राहील मग ते म्हणतील काकाच लग्न. असे कसे राहील? असे कसे पोर राहील? लहान लहान ना, मग ते म्हणतील काकाच लग्न काकाच. ते पण नाचतील. नाच काकाचं लग्न आहे नाच. तर आम्हाला आहे ना शॉपिंगला तर जायचंच आहे, बट त्याच्या पहिले म्हटलं आपल्या प्लॉटकडे एकदा चक्कर मारून येऊ, कारण खूप दिवस झाले आम्ही प्लॉटकडे गेलोच नव्हतो. आणि एवढं उन्हात आणत आता आम्ही प्लॉटकडे चाललेलो आहे. त्याच्यानंतर तसाच पुढून टर्न घेऊ आणि मग फ्रोझन मॉलला जाणार आहे आम्ही. आणि आरोही नुसती चिडचिड करते, एकदम मास्क स्वतः विसरून येते घरी आणि चिडचिड दुसऱ्यावर करते. काय ग बामटे? काय चिडके का बरं चिडली? आता लावलेलंच ठेवते. पण मग लावलेलंच का ठेवतीये? मग आता लावायचंय ना ते एवढं. लावायचं म्हणजे मग बोलताना तर काढू शकते ना. हा एक तर लॉक लावत नाही, काही बघत नाही. अरे ती गाडी थंडी केली. एक काम कर जा, गाडी थंडी नेक्स्ट टाइम मी करायची असती. हो का मग स्वतः येऊन बसायचं असतं, मग बघायचं असतं ती गाडी किती गरम झालेली होती. तशी पण तर गरमच होती. गरम होती. तू हात पण लावू शकत नव्हते हँडलला, एवढी गरम होती गाडी. मी पुढे आलो, गाडी थंडी केली. तू काय पाठी मग लॉक लावत बसली, त्याच्यात पण तू विसरली होती लॉक लावायचं, पुढे निघून आली होती. वरचं लॉक नाही केलं का? वरचं already lock केलेलं होतं. लॉक करावं लागतं. वरचं सगळं लॉक होतं ऑलरेडी. हा तू केलं होतं का सगळं? मग सकाळी उठून मीच लॉक केलं होतं. बामटी. तर आता आहे ना आम्ही आपल्या प्लॉटकडे आलेलो आहे आणि येता आहे ना मम्मीला पण घेऊन आलेलो आहे. मम्मी ना इथं जवळपासच एका ठिकाणी लग्नासाठी आलेली होती, तर मम्मीला पण सोबत घेऊन आलेलो आहे. आणि इतकं ऊन आहे माहिती की इकडं, पण इकडे एकदम निवांत आहे, एकदम शांतता आहे. पावसाळ्यातले भारी वाटतं इकडं, बट उन्हाळ्यात खतरनाक वातावरण आहे. तर मम्मी पण आमच्या सोबतच येते. आम्ही प्लॉटकडनं चक्कर तर मारूनच आलेलो आहे आणि मम्मीला पण साडी घ्यायची आहे. सो मम्मीला पण साडी घेऊ आणि मस्तपैकी फिरू, मॉलमध्ये फिरू भाऊ. तर मॉलमध्ये एसी राहतं, टेन्शन नाही. बाहेर उतरलं की गरमी लागते. कशी गरमी आ रही? लय गरमी बाबा. ते तिथं प्लॉट बघत होतं ना तुम्ही, मला तर उतरायची पण इच्छा झाली नाही. मी पटकन गाडीत येऊन बसले. लय ऊन लागतं असं वाटतं. बाप जयराम भुच्या लागणार का हालत टाईट होईल. भेटले वाटतं त्याला स्कूटी. चला. आणि अमोल स्कूटी घेतोय. स्कूटी शॉपवर लाव. द्या त्याला स्टोल. एक्सलेटर कमी एक्सलेटर. तर आता ना आमचे नवरदेव जयराम भाऊ पण आलेले. नवरदेवची खरेदी होतीये नाही होतीये काही माहित नाही, पण दुसरे कलवरे लांडगे यांचीच खरेदी चालू आहे. मी जयराम भाऊचा सेपरेट एक लांडगा आहे, अमोल एक लांडगा आहे, ही कलवरी आहे. काय आला असायला? लांडगा. लांडगाच म्हणते ना मम्मी आपल्याकडं, लांडगा म्हणते, नवरदेवाचा लांडगा. तर नवरदेवाला घेऊन आम्ही आता फ्रोझन मॉलला आलेलो आहे. नवरदेव ने हमारे कल भी कुछ शॉपिंग नहीं की, आज भी कुछ नहीं करने वाले, उनकी जगह पे हम ही शॉपिंग करने वाले. इथं आहे ना सगळे इकडे तिकडे फिरताय, नुसती शॉपिंगवर शॉपिंग चालू आहे बघा. बॅग पे बॅग भर रे सब. गाईज मॉल म्हटलं ना काही पण विकू शकता, काही पण. असं ॲप्रॉन होतं आम्हाला इंजिनिअरिंगला डिप्लोमाला, असं ॲप्रॉन होतं सेम टू सेम बघा. असं आम्हाला ॲप्रॉन होतं डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगला, आणि तर ते फॅशन म्हणून विकल्या जातं. कुछ भी
मतलब कुछ भी ते सेफ्टीसाठी घालायचो आम्ही. तर भाऊच्या लग्नासाठी मला शूज घ्यायचा आहे, तर मला हा शूज आवडला आहे बघा. कसं वाटतं भाऊ? हे बघा मी घालून दाखवतो. हा आहे ना, कम्फर्टेबल पण आहे म्हणा, छान आहे हा. आणि त्याला वरती टोक आहे ना म्हणून अजून फार आणि थोडा लुक पण त्याचा असं वेगळा आहे ना. ये अच्छा दिख रहा है मेरे को. कसा आहे कॅमेरामॅन? एकदम भारी. छान आहे ना. तर काहीच मला एक शूज आवडला जयराम भाऊच्या लग्नासाठी. मी एक शूज पण घेतलेला आहे, एकदम कम्फर्टेबल शूज आहे. हो नवरदेव, तुम्ही पण घ्या ना जरा खरेदी सामानावर. घेऊन आता हां आमचं चालू आहे तयारी. तुम्हारी तयारी कब आहे? लगेच घेऊ आता, जरूर संध्याकाळी 4 झाल्यावर. अरविंद आल्यावर लगेच ना. तर काही तिथे एक वेल फायर उभी आणि इतकी क्यूट दिसती माहिती कधी. हे बघा किती बल्की गाडी आहे, किती भारी आहे ना आरवी. नाही मला माझी स्कॉर्पिओनच आवडली. चल तिकडे. किती मस्त आहे. मला पण तेच वाटलं जयराम भाऊ बसला काय आता तिच्यामध्ये. शॉपिंगच्या मध्ये आम्ही थोडासा ब्रेक घेतलेला आहे. आता आलोय घरी. परत संध्याकाळी अरविंद येणार आहे, मग आम्हाला परत लग्नाची खरेदी करायला जायचं आहे. अरविंदसाठी ड्रेस घ्यायचा आहे, जयराम भाऊसाठी लग्नाचा ड्रेस घ्यायचा आहे, मम्मीला पण एक साडी घ्यायची आहे. तर परत आम्ही जाणार आहे. मध्ये ब्रेक घेतोय जातोय. कुठे गेली अरवी? मध्ये ब्रेक घेतोय जातोय, ब्रेक घेतोय जातोय. हर्षद बघा, हर्षद आज लय खुश आहे. हर्षदची आज फुल शॉपिंग झालेली आहे. तर भूक पण इतकी लागलेली आहे माहिती का. अरे मला आता मस्तपैकी काहीतरी खायला करून देणार आहे. काय देणार आहे खायला करून? ते बनाना शेक देते ना त्याने बनाना आणल्यावर. बनाना शेक बनवून दे. तर आता आहे ना आमचा ब्रेक कंप्लीट झालेला आहे. आता आम्ही परत शॉपिंगला लागणार आहे. आता सोनाली वहिनी पण येत आहे, अमोल भाऊ येत आहे आणि सोबत बहुतेक कल्याणी पण येते. तर आता आम्हाला परत खरेदीला जायचं आहे. या लेडीजला थोडंफार सामान घ्यायचं आहे, यांना ज्वेलरीचं वगैरे काहीतरी सामान घ्यायचं आहे, ते सामान पण घ्यायचं आहे. मम्मीला पण साडी घ्यायची आहे. तर मम्मी आणि अमोलला आहे ना नंतर डायरेक्ट आपण बाहेर बोलून घेऊ. आता आपण जाऊ पुढे पहिले. जमतं. आम्ही तर आता परत खरेदीला बिलगलेलो आहे. मम्मीचं चालू झालं या ठिकाणी आता गहू चाळायचं काम. हे बघा मम्मीला मस्त आला. आता पहिले गच्चीवर जावं लागत होतं, आता गच्चीवर जायचं ताण नाही. आता खालच्या खाली तिथं गहू चाळायचे आणि इथंच आम्ही गव्हाचं स्टोरेज केलेलं आहे. स्कूबी बरी आली तुम्हाला मध्ये मध्ये करायला. तर दुपारी तर आम्हाला अमोल भाऊ सोनाली वहिनी बिलकुल कंपनी नव्हते. आम्ही दुपारी पण शॉपिंग केली. आता परत शॉपिंगला लागलेलो आहे. नवरदेवाची काहीच शॉपिंग नाही वहिनी, आपलीच खरेदी जास्त चालू आहे. नुसते 4-5 दिवसापासून शॉपिंग 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 शॉपिंग. तर आता आहे ना आम्ही आपल्या गुलमंडीच्या शॉपवरती आलेलो आहे, आपल्या होलसेलच्या शॉपवरती. आणि बघू शकता तुम्ही आपल्या गुलमंडीच्या शॉपमध्ये भरपूर सारा दुकानदारांसाठी स्टॉक आलेला आहे. तर लवकरात लवकर आपल्या गुलमंडीच्या शॉपला व्हिजिट करा. तुम्हाला अमोल भाऊ ॲड्रेस सांगतील. अमोल भाऊ आपल्या शॉपचा ॲड्रेस सांगा गुलमंडीच्या होलसेलच्या. नगर खाना गल्ली नियर बाय सुपर हनुमान मंदिर, छत्रपती संभाजीनगर. या भाऊने ॲड्रेस सांगितलेला आहे. आपल्याकडे ट्विल आर्मानी, पेपर कॉटन शर्ट, ऑक्सफर्ड प्लेन शर्ट प्लस आर्मानीमध्ये ऑल कलर अवेलेबल आहे. तर लवकरात लवकर आपल्या गुलमंडीच्या शॉपला व्हिजिट करा. आरोही आणि सोनाली वहिनी दोघीच पळून गेला खरेदीला आणि अमोल भुलन मला दिलाय गुलमंडी शॉपवर बसून. हा हो धोका दिला आपल्याला. आम्हाला आहे ना बसल्या बसल्या एकदम बोर होत होतं. अमोल भुला म्हटलं मस्तपैकी गाणे लावा आणि आपण डान्स करू. मग अमोल भाऊ आपण जयराम भाऊच्या लग्नासाठी प्रॅक्टिस करू. नाच यश फुला आज करा. काही आता दोन्ही नवरदेव आलेले, अरविंद पण आलेला आहे. अरविंद पहिले पुढे आला आता छाती डोकून. आणि काही अरविंदचे चांगले फॉलोअर्स पण वाढून गेले. मस्त वहिनीची आयडी तूच बनवली ना. पाय अरविंद एकमेव माणूस आहे जो माझा एक शब्द पण खाली नाही पडत देत. मी त्याला जे पण काही सजेशन दिलं आयुष्यात ते त्यांनी फॉलो केलेले. अरविंदला म्हणलं होतं भाई तू व्लॉग कर, तुला जमतं. हां तो मला करायचा, पहिले एडिट करायचा, मला लगेच पाठवायचा की दादा ओके का सांगा. त्यांनी माझं 10-15 दिवस डोकं घाललं. एडिट करायचा मला पाठवायचा. मी एखाद्या बघितलं नाही ना तरी त्याचा कॉन्फिडन्स चांगला होते बघून मी म्हणायचं मस्त आहे. आज अरविंदचे 7,500 फॉलोअर्स झाले ना. 8,000 व्हायला आले. लवकरच लग्नापर्यंत 10,000 फॉलोअर्स करायचे. तर आमच्या अरविंद आपके आयडीला नक्की फॉलो करा. माझ्या फॉलोईंगमध्ये पण लवकरच अरविंद ॲड होणार आहे. आता सध्या आम्हाला जायचं आहे खरेदी करायला. अरविंदच्या लग्नासाठी पण ड्रेस घ्यायचा आहे, जयराम भाऊच्या लग्नासाठी पण ड्रेस घ्यायचा आहे. जयराम भाऊनी तर काल एक ड्रेस चॉईस पण करून ठेवलेला आहे. त्या ड्रेसला आहे ना थोडीशी बार्गेनिंग करू आपण. रेट पण एकदम ओके आणि तो ड्रेस डन करून टाकू. अय नवरदेव चला. यार चला चला चला. तर आता आहे ना आम्हाला अरविंद भाऊसाठी कपडे बघायचे. काय एक्साइटेड आहे माहिती का स्वतःच्या लग्नासाठी. डायरेक्ट तिकडे घुसला. ये पहनने का, ये पहनने का, ऐसा वैसा, ये मॅचिंग ते मॅचिंग. काय रे अरविंद काय विषय? यस जयराम बोलत तर बिलकुल एक्साइटमेंट नाही लागण्याची. काय हो काही नाही होईल हा जेवण आपली वेळ आपल्याला लगेच वेळ कुठे? हा, यार, अरे आजचा दिवस जाते भाऊ. मग अभी टाइम निकल जाएगा, बाद में क्या रहेगा, हाथ में तंबूरा. दाखवा भाऊ दोन्ही नवरदेव सोबत. तर आता ना आमच्या नवरदेवाने एक साईज साडी ट्राय केलेला आहे. ए नवरदेव इतर बता सामन्याच्या टॅड्याव लग्नात करायचं तसं सगळे म्हणले पाहिजे पागल बिगल काय पोरगा टॅड्याव टुड्याव करायचं. मेम्स करायचे, ऑल मेम्स म्हणायचे. अरे मी जी साईज आता ट्रायल केलेली ना ती साईज त्याला एकदम परफेक्ट आलेली. आता आम्हाला त्यात बघायचंय. आज माझा लुक जरा वेगळाच दिसतोय भाऊ. हां
मी आज क्लीन शेव केलं ना त्याच्यामुळं. अरविंद इतका ओव्हर एक्साइटेड आहे माहिती आहे का, तो कुर्ता घालून बसलेला आहे. आता तो ट्रायलला दिला होता तो, आणि आता टोप पण घालायचा आहे. भाऊ द्या एक टोप द्या ना. हे मस्त आहे. हे मस्त मॅच आहे आपल्याला. हा द्या. हा नाही मॅच होणार, हा नाही मॅच होणार, दुसरा द्या. 3 नंबरचा होतो इकडं लालवाला. हा तोच तसं काय नाही होणार. हा झाला नवरदेव रेडी. तर आता आहे ना ते आम्हाला दाखवत आहे नवरदेवासाठी वेगवेगळे आउटफिट. आम्हाला असं व्हाईटमध्येच घ्यायचं आहे, कारण नवरीचा आहे ना मरून कलरचा घागरा आहे, तर अशामध्ये सूट होणार आहे. तर नवरदेवासाठी ना आम्हाला एक ड्रेस आवडलेला आहे. आता नवरदेव आहे ना तो ड्रेस ट्राय करतोय, बघू आता तो नवरदेवला ड्रेस कसा सूट होतोय की नाही. अरविंदचं लग्न आहे ना मस्त नाईटचं आहे, खूप जास्त मजा येणार आहे. नाही तर काही लोक आहे ना दुपारचे लग्न करते, त्या लग्नाला मजा येत नाही, काही नाही, उन्हाचं टेन्शन येतं अजून. आणावं लागते आपल्याला ती काय? असली तरी मजा. मजा मग आता मजा आणणंच आहे. आता तुमचा मित्रपरिवार कशासाठी, आम्हाला मजा आणणंच आहे. तुम्ही भले आता ते दुपारचं लग्न हा वय नाही करा ना भाऊ, संध्याकाळचं लग्न. संध्याकाळ करू आपण. हा दुपार सांगा संध्याकाळ. दुपारी सांगायचं. आपण कोणालाच सांगू नका, आपल्या दोघात प्लॅन ठेवा. आपण काय करू माहिती का, आपण कोणालाच कळलं नाही पाहिजे. आपण काय करू, दुपारी म्हणायचं त्याला आणि लग्नाला संध्याकाळ करायची. 10 वाजता. हा उद्या ते ब्लॉग बघणार नाही तसं पण. ब्लॉग मध्ये तर कळून जाईल ना त्यांना. गाईज तुम्हाला जर कळलंय ना असं की भाऊचं लग्न दुपारचं आहे तरी पण आम्ही संध्याकाळ करणार आहे, ही गोष्ट कोणाला शेअर नका करू, फक्त आपल्यात ठेवा. तर अरविंदने ना आता एक आउटफिट ट्राय केलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतंय की हे मस्त वाटतंय. आम्हाला असं वाटतंय हे मस्त वाटतंय. हे कायचा लग रहा, याच्यात खरा नवरदेव वाटणार आहे. नाचून बघ रे एकदा. हात वरती कर, हात वरती कर. अरे नाही, हात वरती करायची नाही, हात खाली करून नाचायचं. पोचेन तो खुश का बरं माहिती का, ते सोबत जोडीने केळवण जेवायला गेले एका ठिकाणी म्हणून खुश आहे. बोलणं चालू असेल, हा बोलणं चालू आहे म्हणून जास्त खुश आहे नवरदेव. हे चांगलं वाटतंय अरविंद, मला पण असं वाटतंय. आणि वहिनी हे कसं आहे, हे त्याला नंतर आहे ना छोट्या मोठ्या कार्यक्रमाला पण घालता येईल. ते लग्नाचं जर घेतलं ना ते ऑन टाइम रेल डायरेक्ट. पण मला असं वाटतं एकदा आपण पॅन्ट जर आउटफिट अशा कलरची ट्राय केली खाली तर लक्षात येईल. चला फुलंबरीचे मला काय अरे यार तू दम धरणार रे. नवरदेवाला नुसती पळपळ सुटलेली, आतापासून मांडवात जाऊन बसतो काय, आतापासून घोड्यावर झोपायचं, घोड्यावर जेवायचं. ते व्हिडिओ नाही का ते आपल्या झोपडीच्या बाजूला ठेवलं शेरवानी. तर मला आहे ना हे बेस्ट वाटतंय, हे पण छान वाटतंय. हे डन करून टाकू. पॅन्ट कोणती याच्यावर? ती काय घातलेली नाही ना, दुसरी अजून वाईट असेल ना. याला अजून वाईट पाहिजे बाबा. कसं आहे रे ते, असं इथून गेला ते बागलातून. जरा बोल, चांगला अनुभव आहे. अरे इकडे ते अरे या हातावर रे, मी तेच म्हणून कोणतं काय हातोरा असं काढ लागतं त्याला. असं करायचं बस. इकडे काढलं काय तिकडे काढलं. आमचं आहे ना नवरदेवचं हे आउटफिट फायनल झालेलं आहे. वहिनी फोटो पण घेऊन टाका एक, नवरील पाठवायला. चांगला थांबणं जरा सगळ्या बाळगून को थांबला. पोचले अरे नीट जावा ना. नीट आस. तर काही फायनली अरविंदची आता सगळी शॉपिंग या ठिकाणी झालेली आहे. जयराम भाऊ तर 2-3 दिवसापासून नुसतं आम्हाला परेशान करते, शॉपिंग करायची. इथे येऊन लय मोठे ड्रेस बघते, ट्राय करते आणि वापस चालले जाते. आता जयराम भाऊ सोबत आम्ही येणारच नाहीये. आता जयराम भाऊ एकटे येतील. आता जयराम भाऊ आणि वहिनी एकटे येणार आहे आणि शॉपिंग करून जाणार आहे. बरोबर आहे भाऊ? मग आपला वेळ आहे. किती वेळ आहे, किती वेळ आहे? एवढं लवकर घेऊन काय करते? 20 दिवस बाकी आहे. 20 दिवस बाकी म्हणे, एवढं लवकर घेऊन काय करते म्हणे. तर आम्हाला ना खूप जास्त भूक लागली होती. सो जयराम भाऊ ना आज आम्हाला पार्टी देत आहे. स्पेशल चिकन बिर्याणी खायला आलेलो आहे आज आम्ही जयराम भाऊकडनं. लव यू जयराम भाऊ. तर काही फायनली आता आम्ही घरी आलोय. अरविंदची आता कम्प्लिटली शॉपिंग झालेली आहे आणि अरविंद आहे ना आता आपल्याला सगळे ड्रेस आहे ना ट्राय करून दाखवणार आहे. घालून दाखव ना ड्रेस एकदा. तर काही नवरदेवाचे जे आउटफिट आहे ना ते मीच ट्राय केलेलं आहे. आणि नवरदेवाने या ठिकाणी धोती घातलेली सप्तपदीची, हे त्याचंच आहे नवरदेवाचे ॲक्च्युली. आम्हाला याच्यावरचा शेला अजून फेटा ते पण घ्यायचं बाकी आहे. अरविंद का दिसतोय ड्रेस? एकच नंबर. मग एक काम कर, तू लग्नात हा ड्रेस घालून ये, मी हा घालून हा डन बरं का. डर हे घालून यायचं तू आणि मी नवरदेवा ड्रेस घालून येतो. आपण काही जरी घातलं तर छान. जाहीर तू घरी यायला का यार, ते नवरदेवाचं सोडून द्या, मी कसा दिसतोय एक नंबर. तर काही नवरदेवाचे जे आउटफिट आहे ना ते मीच ट्राय केलेलं आहे. ए नवरदेव एक काम कर, तू नवरदेव नको बनवून येऊ. तू काय बनवून येशील? नवरी. मागून कोणतरी म्हणताय नवरी बनवून ये. तुला नवरी बनवून यायचंय का रे?
मी नवरदेव बनून जातो, चालेल का तुला? तुझ्या लग्नाला मी नवरदेव बनून आले, तुला कसं काय चालेल? चेहरा किती बारीक झाला. नाही रे भाऊ, तूच नवरदेव बनून जाय, ताण नको घेऊ, आम्ही नाचायलाच येणार आहे. नाच चांगला मस्त एकदम भारी. त्याच्या लग्नात आहे ना, त्याला जास्त नाचायची एक्साइटमेंट राहणार, त्याला कोणी म्हणायचंच नाही चाल म्हणून नाचायला. हो नाही वाचलं कर मग काय म्हणायचं? हो ना. तो स्वतःच आपल्याला ओढून आणणार, नाचायचं. नाचा म्हणा, नाचा. ए नाचता येतं बाहेर त्याच्यात? मग एकदम भारी. याच्यात नाही, नाचायचे. हे याच्यात नाही नाचता येत. ड्रेसवर नाही नाचायचे, या ड्रेसवर नाचायचे. याच्यात थोडं अनकम्फर्टेबल नाचायला. पाय रे, प्रॅक्टिस कर बरं का. नवरीच बोट धर, घेते आमाची पोरगी घे आपली अमोल. जाय रे, जाय आमली ये इकडं. जाय गो, जाय गो. हा अंगठी दे रे, अंगठी दे ना. एंगेजमेंट आहे का अंगठी द्यायला? ए फेरे मार, फेरे मार रे. अरे, हातात धरा. ए बोट धर ना त्याचं. हा मार, चक्कर मारता याला. 7 वचन, 7 जे राऊंड मारतो ना आपण, ते 7 वचन असतात. नाही नाही. माणसाचा विचार कर. कोणी कोण? अय हर्षद, तू नवरीचा भाऊ बन, कानपिळ नवरदेवाचा आणि 500 रुपये घे. सात वाजता ते पाळायचे झाले. पैसे दे रे. पैसे द्या भाऊजी. भाऊजीच्या धोतीचा आवाज सोडा नाही तर काही आता वेळ झाली आहे व्लॉग याच ठिकाणी एंड करायची. होप सो तुम्हाला व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आणि आमच्या मित्रांच्या लग्नासाठी तुम्ही किती एक्साइटेड आहे, आपल्या नवीन नवीन व्लॉग साठी किती एक्साइटेड आहे, कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. भाऊ तुम बस तुम कैमरे के बीच में क्यों आ रहे?